मॅचला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार त्या ठिकाणी लगावला गेलेला आहे. तर या ठिकाणी अश्विनजी गोळे भोगवली सातारा जिल्हा सचिव मनसे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी या मंचावर केला जातोय. अश्विनजी गोळे भोगवली पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतो गोलची क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी घेतली जाईल. मेगा फायनलचा हा मेगा मुकाबला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बीसीसी करंजे विरुद्ध जवळवाडे असा सामना. अप्रतिमाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. ओहो डेंजर एंड काय सोडत नाहीये. मनोज जवळ यांची धाव नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. मनोज जवळच्या आज कॅलरीज भंग होणार एवढं नक्की आहे. मनोज जवळ आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आज तुम्हाला जर पाहिलं तर फिटनेस साठी जिम मध्ये जाण्याची गरज नाहीये. आज तुमच्या कॅलरीज ऑलरेडी बर्न झालेल्या आहेत. जेवढी धाव आपण धावांसाठी केलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. निलेश बिलाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 7 धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. अप्रतिमाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे का? कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आहे 11 धाव फलकावर आहेत. अप्रतिमाचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. रणजित पवार अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. पब्लिक प्रेक्षक नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे प्रेक्षक जर असतील तरच या मॅचला रंगत आहे. ओहो अप्रतिम फुटबॉलची मॅच पाहायला मिळते. अप्रतिमच यष्टीरक्षणाचं काम परंतु बॉल लागलेला आहे त्याचा चेहरा सांगून जातोय सुशांतचा. बॉल नक्कीच या ठिकाणी बॉल थोडासा लागलेला आहे. पायाला नक्कीच स्पर्श करून गेलेला आहे. तर पब्लिक आपण या ठिकाणी पाहू शकतो. ही जे पब्लिक आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे जे प्रेक्षक आहेत तेच आमच्यासाठी नक्कीच एक देवता समान आहेत. हे प्रेक्षक आहेत म्हणून आज या मॅचचे सामने आहेत. हे प्रेक्षक आहेत म्हणूनच आज या प्रकारचं मोठं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर ज्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये आज चांगली कामगिरी केलेली आहे. अतुल कांबळे याचा पहिला चेंडू. ओहो प्रतिम काम आहे. मनोज जवळ याला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. अतुल कांबळे यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. अतुल कांबळे आज एक आणि एकच नाव गाजताना आपल्याला पाहायला मिळते बीसीसी करंजे या संघाचं. अतुल कांबळे अतुल कांबळे अतुल कांबळे. मनोज जवळ आता गोल्डन डकचा शिकार त्या ठिकाणी झालेला आहे परंतु काहीशा कॅलरीज बंक करून मनोज जवळ पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता निलेश शिंदे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. जवळवाडी गावची पिस्तूल ज्याला म्हटलं जातं आज ती कामगिरी करावी लागणार आहे. निलेश शिंदे ज्या वेळी फलंदाजी मार्कवर आलाय
त्यावेळी त्याने कहर केलेला आहे. परंतु अतुल कांबळे देखील कुठे मागे नाही. अतुल कांबळेने देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. अप्रतिम असा नक्कीच त्या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्पोर्ट्सचे मालक नक्कीच या ठिकाणी धाव पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय अप्रतिम असं वर्क आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ASC स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टीमच्या कलर लाईव्ह यांच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक टीमच्या कलरवर त्या ठिकाणी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. जे लाईव्ह प्रेक्षक अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. घोषित क्षेत्रात बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. एक्सिलेंट वर्क आपल्याला ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघाच्या कलरवर त्या ठिकाणी त्यांचा स्कोरबोर्ड तयार असतो. म्हणजे आपल्याला जर या ठिकाणी पाहिलं तर इंटरनॅशनलचा फ्लेवर आज या ठिकाणी आपल्याला ASC लाईव्ह ही वाहिनी देताना आपल्याला पाहायला मिळते. हे वर्क एक्सिलंट आहे. पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पाहूया काय होत आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळालेली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धाव फलकाचा विचार केला तर 15 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अतुल कांबळे याचा पुढील चेंडू 15 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक आता 16 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. अतुल कांबळेची ज्यासाठी निवड केलेली आहे, अतुल कांबळे ते वर्क व्यवस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज निलेश शिंदे यांना अडकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे. शेवटचा चेंडू आता अतुल कांबळे याचा प्रगतीपथावर आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेतली जाते. अप्रतिम कामगिरी अतुल कांबळे याची पाहायला मिळालेली आहे. अवघ्या 7 धावा त्यांनी देखील खर्च केलेला आहे. धाव फलकाचा जर त्या ठिकाणी विचार केला तर 17 धावा धाव फलकावर आता लगावल्या गेलेल्या आहेत. आता शेवटचं आणि महत्वाचं षटक कोण घेऊन येईल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. रणजित पवार आता स्वतः कर्णधार. रणजित पवार आता स्वतः गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निलेश शिंदे आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. रणजित पवार याचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. निलेश शिंदे त्यामध्ये असफल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मर्यादित षटकांचे हे सामने आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक चेंडूवर धावा येणं आता गरजेचं आहे. निलेश शिंदे त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत, परंतु त्यामध्ये असफल झालेले आहेत. रणजित पवार पहिला चेंडू डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. 17 धावा धाव फलकावर आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दिशाभर करण्याचं काम आहे. वाईड +1 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलकाचा जर त्या ठिकाणी आपण विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा रणजित पवार याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न उंच गेला. चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतुल कांबळे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. आपली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडताना अतुल कांबळे त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अप्रतिम असा झेल आपल्या टीव्ही स्क्रीनवर अतुल कांबळे याला आपण पाहू शकता. अप्रतिम असं काम आज अतुल कांबळे यांनी केलेलं आहे. शेवटचे आता
चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची. निलेश शिंदे ज्याला आपण पाहत आहे 4 चेंडूचा सामना ज्याने केला, 2 धावा अवघ्या त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय. आज रणजित पवारने देखील एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. चला रणजित पवार अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. अक्षय आता फलंदाजी मार्कवर आहेत. उंच गेला चेंडू, अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. आल्या पावली हा षटकार लगावला गेला. पवेलियन मधून सेट होऊन आलाय डीजे निहाल. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अतुल कांबळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेला आहे. मिड ऑफच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतो. अतुल कांबळेने जे आज वर केलंय, कोणत्याही क्षेत्रामध्ये आज अतुल कांबळेची कामगिरी नाहीये असं नाहीये. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, बीसीसी करंजे संघाचा हुकुमी एक्का अतुल कांबळे. अप्रतिम काम, त्याचं एक्सिलंट वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही खेळाडू एकाच दिशेने पाहायला मिळत आहेत. धावचीची शक्यता आहे आणि धावचीत बाद केला गेला. संदादा मानकुमरे माजी सभापती पंचायत समिती जावळी यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 गणेश कृष्णा शिर्के गणेश इलेक्ट्रिक्स यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 श्री राजेश शिवाजी शिर्के वैष्णवी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 श्री चंद्रकांत नतू शिर्के फौजी पिंपरी चिंचवड पोलीस पुणे यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे उत्कृष्ट संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत श्री अमोल रामदास शिर्के आरोही कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून सामना वीर साठी टी शर्ट आम्हाला लाभलेले आहेत श्री अमोल पोपट शिर्के युवा उद्योजक यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार आहे. मालिका वीर साठी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे अभिषेक रवींद्र चव्हाण
यांच्या माध्यमातून AP आउट लाईन आणि प्रथमेश डेरी यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे नाश्ता पाणी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे श्री कमलेश शिर्के यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे शंकर शिर्के यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह साठी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे अश्विन गोळे, त्याचप्रमाणे अमित गुजर आणि गणेश भिको शिर्के यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आम्हाला लाभलेला आहे अमोल भाऊ शिर्के युवा उद्योजक, उत्कृष्ट फलंदाजासाठी शशिकांत शिर्के उपाध्यक्ष आणि मुख्याध्यापक संघ सातारा यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट गोलंदाजासाठी राजेंद्र श्रीरंग शिर्के शाखा अधिकारी शिवक्रांती सहकारी पतसंस्था मुंबई यांच्या माध्यमातून, आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी अमर सुरेश शिर्के युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. तर मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. BCC करंजे फुल टॉस चेंडू आले, फुल टॉस चेंडूवरचा हा प्रहार आहे, झेल टिपला जातोय का? अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर क्षेत्ररक्षण अप्रतिम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. थोडंसं नक्कीच त्या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर पाहतो रणजित आघाडी परतावं लागलेला आहे. गोल्डन डकचा शिकार आता रणजित पवार झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. ज्ञानेश्वर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. आता सुनील भिलारे आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भरलेली आहे असा सुनील भिलारे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अक्षय आता देखील त्या ठिकाणी पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्री गणेशा झालेला आहे. BCC करंजे या संघाचा एक धाव फलकावर लगावली गेलेली आहे. परंतु आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रणजित पवार यांना स्वस्तामध्ये माघारी परतवलं गेलेलं आहे. रणजित पवार आज खाता खोलता आलेलं नाहीये, ते तितकंच महत्वाचं आहे. चला मॅच लगेच त्या ठिकाणी सुरुवात होईल. अक्षय आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. BCC करंजे 1-1 या धावसंख्येवर आहे. पुन्हा एकदा प्रतिमाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. थोडीशी लगबग पाहायला मिळते. डेंजर एंड राजेश धानावडे. ओ हो राजेश धानावडेला देखील माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. अप्रतिम एक्सलंट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. दोन्ही खेळाडूंमध्ये चलबिचल त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु राजेश धानावडे माघारी परतताना थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत. देऊया तर DJ यांना संधी. याला आता फलंदाजीसाठी पाठवण्यात आलेला आहे. राजेश धानावडेने एकही चेंडू खेळला नाही आणि गोल्डन डकचा शिकार देखील त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव 2 विकेटची प्राप्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे. 3 चेंडू देखील या ठिकाणी झालेले आहेत. अप्रतिम काम अक्षय यांचं पाहायला मिळालेलं आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. निलेश भिलारे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी आज निलेश भिलारे, ज्याला जावळी एक्सप्रेस म्हटलं जातं. आज फलंदाजीमध्ये काय पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा फटका, धावचीची शक्यता आहे. पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू एकाच दिशेने पाहायला मिळत आहेत. हो काय पाहतोय, अप्रतिम काम झालेलं आहे. हो काय पाहतोय, आज जे क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते अप्रतिम झालेलं आहे. आज दिशा भरकटण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. आज BCC करंजे थोडासा अडचणीत सापडलेला आहे. सुनील भिलारे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील राहिलेलं आहे. 3 विकेट. कुठे तुमचा अतुल नावाचा तो विस्फोटक फलंदाज, कुठं आहे तो बॉम्ब?
अजून का ठेवलेला आहे तुम्ही? त्या बॉम्बला पाठवायचा आहे. जोपर्यंत तो बॉम्ब येत नाहीये बीसीसी करंजेचा तोपर्यंत इकडच्या लाईट्स लागणार नाहीये. एखादा बॉम्ब ग्राउंड वरती आला तरच त्या लाईट लागतील असं आम्हाला तरी वाटतंय. अप्रतिम अप्रतिम. आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अक्षयने जी कामगिरी केली आहे, जी गोलंदाजी केलेली आहे, क्षेत्ररक्षणाची अप्रतिम साथ आहे. अप्रतिम खेळ राहिलाय. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहूया काय करतायत आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पैकी देखील चुकीची पाहायला मिळालेली आहे. 3 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 3 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 4 या आकड्यावर. आता बीसीसी करंजे संघ कुठेतरी विकेटच्या पुढे गेलाय. 3 विकेटची प्राप्ती झालेली आहे. 4 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. एक्सिलंट वर्क राहिलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आज राहिलेलं आहे. शेवटचा चेंडू अप्रतिम. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं परंतु 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. मनोज जवळने जी खंत व्यक्त केली होती इंटरव्ह्यू मध्ये ते नक्कीच त्या ठिकाणी आता सफल करताना जवळवाडी संघाचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि ते तितकंच महत्वाचं आहे. कर्णधारी पारी 12 चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 23 धावा हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाते ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. संदीप मोरे यांच्याकडे आता गोलंदाजीची धुरा देण्यात आलेली आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी संदीप मोरे आज कोणत्या प्रकारचं काम करतील. कारण अक्षयने जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे ती अप्रतिम राहिलेली आहे. अक्षयने आज सर्वांची मनं जिंकण्याचं काम केलेलं आहे. त्याला क्षेत्ररक्षणाची साथ देखील साजेशी लाभलेली आहे. 5 धावा धाव फलकावर आहेत. उंच गेल्या चेंडू अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय. अप्रतिम असा झेल. एक्सलेंट वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मिड ऑफच्या दिशेने प्रेम मोरे अप्रतिम काम त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मनोज जवळ अप्रतिम. नक्कीच त्या ठिकाणी छाती फुललेली आहे. पुन्हा एकदा हो या बॉम्बची गरज होती. हा अटम बॉम्ब आता आलेला आहे. अतुल कांबळे याची गरज होती. बीसीसी करंजे संघाने हा बॉम्ब अजूनही मी काय बोललो होतो माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. जेव्हा हा फटाका जेव्हा हा बॉम्ब आतमध्ये येईल त्याच वेळी लाईट लागतील. तर या ठिकाणी माननीय श्री स्वप्नीलजी मानकुमरे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. हो आता देखील पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाते. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री स्वप्नीलजी मानकुमरे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आणि आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय धाव घेतली जाते का. उंच गेल्या चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा एक्सिलंट वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेम मोरे
अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि अतुल कांबळे याला माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. 8 धावा धाव फलकावर आहेत. आज बीसीसी करंजे संघाला एक्सलंट त्या ठिकाणी वर्क करावं लागेल. अतुल कांबळे याला माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. तर सर्व लाईट्स या ठिकाणी लागलेल्या आहेत. आता स्टेडियमचं फील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम तर माननीय श्री शैलेश सनस आपणास देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हो हो, अप्रतिम काम त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. तर माननीय श्री स्वप्नील मानकुमरे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जन्नी देवी चषक 2025 पर्व 6वे यामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. तर मेगा फायनलचा हा मेगा मुकाबला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीप मोरे यांनी आज एक्सिलेंट गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे का? चांगलं क्षेत्ररक्षण. हो हो, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत आणि या 4 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 12 या आकड्यावर. 12 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 16 धावांची आता आवश्यकता आहे बीसीसी करंजे या संघाला. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. तर निलेश शिंदे हा पर्याय निवडला शेवटच्या षटकासाठी. तर नक्कीच या ठिकाणी प्रेमसाठी प्राइज आलेला आहे. अनिल दादा कदम यांच्याकडून प्रेमसाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि झेल आता सुटलेला आहे. झेल त्या ठिकाणी सुटला गेलेला आहे. झेल होणं अत्यंत महत्वाचं होतं. धाव फलक आता 2 ने पुढे सरसावेल. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा. निलेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 14 धावांची आता आवश्यकता आहे. हो हो, व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पोहोच. व्हाईट +1 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. वाईड +1 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 16 या आकड्यावर. आणि हो 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 हो, हा डॉट चेंडू हल्ले प्रति आले या मॅच मध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ही मॅच मेगा फायनलचा मेगा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हल्ले प्रति हल्ले या मॅच मध्ये आहेत. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 12 ही मॅच. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला गेलाय. अप्रतिम काम त्या ठिकाणी अक्षयचं राहिलेलं आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. देऊया डिप्लॉमॅसी. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज हिरो बनण्याची संधी आहे. अवघ्या 3 चेंडूंमध्ये 12 धावांची आता गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू असं हे समीकरण आहे. डायरेक्ट जर आपण पाहिलं तर 25,000 हा चेंडू आहे. 25,000 ही धाव आहे. दोन्ही संघांमध्ये बक्षीस 25,000
जे अंतर आहे. हो, अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी राहिलेली आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिरकीचा बादशाह ज्याला म्हटलं जातं निलेश शिंदे. अप्रतिम गोलंदाजी. दोन चेंडू आणि 12 धावांची आता आवश्यकता आहे. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. बॉल दिसत नाहीये. हो, नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या. JPL थोड्या दिवसामध्ये येणार आहे. अशाच प्रकारचे स्क्रीन आपल्या समोर असणार आहे, परंतु बॉलवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. बॉल शेवटचा आहे. एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सिंगल धाव त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. ओ प्रतिम, नक्कीच त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय जवळवाडी हा संघ. जन्नी देवी चषक 2025चा पर्व 6वेचा विजेता संघ आहे जवळवाडी हा संघ. हार्दिक अभिनंदन आहे. आणि रनर अप राहिलेला आहे BCC करंजे हा संघ. त्यांचं देखील हार्दिक आभार. महाराष्ट्राचे खो खोचे परीक्षक प्रतापदादा शिलार आपण मंचावरती यायची विनंती केली जाईल. त्याचप्रमाणे स्वप्नील हिरवे यांनाही विनंती केली जाईल. आपण मंचावरती यायचं आहे. ही आयोजकाकडून सूचना आली, आपण मंचावरती या. आणि स्पर्धा जर आपण पाहिली तर एक दिमागदार स्पर्धा ही पार पडली गेली या मैदानावरती. पहिला क्रमांक जर आपण पाहिलं तर जवळवाडी या संघाने पटकावला. दुसरा क्रमांक BCC करजे टीम. तिसरा क्रमांक जर आपण पाहिलं तर भैरवनाथ फायटर्स. आणि चतुर्थ क्रमांक जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या संघाने पटकावला आहे. तर चारही संघांचं आपण प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वळूया आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे.